संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून आदरणीय ताईंच्या संयोजनातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचं दिव्य असं चरित्र ज्ञानोबारायांच्या मांडीवर बसून आपल्याला या ठिकाणी श्रवण करण्याचा, चिंतन करण्याचा हा सुयोग आपल्याला प्राप्त झालेला आहे। हे आपल्या जीवनातलं परम भाग्य आहे। या चौथ्या दिवसाच्या सेवेकरता उपस्थित असणारे सर्व भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, सर्व सहकारी, सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे। ज्ञानोबारायांचं चरित्र जे आहे ते अगाध आहे, अलौकिक आहे। जसे भगवंताचे गुण आहेत, अवर्णनीय आहेत। किती जरी आपण वर्णन करण्याचा प्रयत्न केला तरी आपल्याकडून भगवंताचे गुण वर्णन केले जाऊ शकत नाहीत। पुष्पदंतांनी असं म्हटलंय, अशितगिरी समम स्यात् कज्जलम सिंधु पात्रे सुरतरुवर शाखा लेखनीं पत्रमूर्वी लिखति यदि गृहीत्वा शारदा सर्वकालम तदपि तव गुणानामीश पारन्नयाति। ज्याप्रमाणे भगवंताचे गुण आहेत त्याच अगदी प्रमाणे ज्ञानोबारायांचे गुण आहेत। समुद्राची शाही केली, कल्पतरूची लेखणी केली आणि साक्षात शारदा माता लिहिण्याकरता बसली तरी ते वर्णन केले जाऊ शकत नाहीत। आपण 5 दिवसामध्ये 2 तासात किती वर्णन करणार? पण तरी सुद्धा आपल्याला पवित्र होण्याकरता हे गुण वर्णन करायचे आहेत। आपण सर्वांनी मिळून हे गुण वर्णन करायचे आहेत। काही ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या अनुभव चरित्राचं वर्णन केलं, काही ठिकाणी लीला चरित्र सांगितलंय। चरित्राचे 2 प्रकार पडतात, एक आहे अनुभव चरित्र आणि दुसरा आहे लीला चरित्र। ज्या चरित्राप्रमाणे आपल्याला आचरण करता येतं त्याला म्हणायचं अनुभव चरित्र, आणि जे चरित्र फक्त ध्यान करण्याकरता केलेलं असतं त्याला म्हणायचं लीला चरित्र। ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, हे चरित्र आपल्याला करण्यासाठी सांगितलेलं आहे का ध्यान करण्याकरता आहे? आपण करू शकतो का रेडा? काही लोक म्हणतात रेडा बोलवलं नाही, रेडे आडनावाचे लोक बोलवले असतील। परंतु आपण सर्व श्रद्धावान आहोत। खरोखर ज्ञानोबारायांनी रेडाच बोलवला, कारण नुसता रेडा बोलवला असं म्हटलं नाही। ज्ञानोबारायांचं वर्णन करताना महिषी पुत्र हा शब्द वापरला। महिषी पुत्रा मुखे बोलवनी श्रुती, बोलवनी श्रुती भगवने भिन्ती बैसोनिया तालवने भिन्ती बैसोनिया तालवने
वा, आता काही सांगायची गरज राहिली नाही. हा महिमा सामान्य नाही. महिषीपुत्र हा शब्द वापरला. महिषीपुत्र म्हणजे गुरुवारी पाठामध्ये सांगत असतात, सगळ्यात निर्बुद्ध प्राणी. हा प्राणी जर रस्त्याने चालला असेल, एखादा गाडीवाला जर आला, तो हॉर्न वाजून 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 कंटाळतो, शेवटी गाडीतून खाली उतरतो, 2-3 दांडके त्याच्या पाठीत मारतो, तेव्हा हा मागे बघतो काय चाललंय. असा हा निर्बुद्ध प्राणी. पण ज्ञानोबारायांची कृपा झाली. होता कृपा तुमची पशु बोले वे, पशु बोले वेद. दया अधिक अनुग्रह शक्ती म्हणजे कृपा. दया वेगळी आहे आणि कृपा वेगळी आहे. काही ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी आपला स्वभाव दाखवलेला आहे आणि काही ठिकाणी प्रभाव दाखवलेला आहे. काही लोकांना स्वभाव दाखवावा लागतो, काही लोकांना प्रभाव दाखवा. दाखवला तुम्ही आता आम्हाला. प्रभाव दाखवल्याशिवाय काही लोक आकर्षित होत नाहीत. जे स्थूल बुद्धीचे आहेत त्यांना प्रभाव दाखवावा लागतो आणि जे सूक्ष्म बुद्धीचे आहेत, सात्विक बुद्धीचे आहेत, त्यांना स्वभाव कळतो. वास्तविक पाहता चमत्कार करणं ही काही संतांची वृत्ती नाही, संतांचा स्वभाव नाही. ज्ञानोबारायांनी त्या ठिकाणी चमत्कार फार थोडे केले. साधूंच्याकडे पाहण्याची एक असते चमत्काराची दृष्टी आणि एक असते अनुभवाची दृष्टी. चमत्काराची साधूंच्याकडे पाहण्याची दृष्टी ही योग्य दृष्टी नाही. चमत्कारापेक्षा अनुभव काय श्रेष्ठ आहे. चमत्कार तर थोडे 1-2 सिद्धी प्राप्त झाली त्यालाही करता येतो, पण त्याचा अनुभव काय आहे. चमत्कार तर कोणी करू शकतो, सिद्धी प्राप्त झालेला मनुष्य. म्हणून काही ठिकाणी त्या ठिकाणी प्रभाव दाखवला. प्रभाव दाखवल्यानंतर लोक आकर्षित होतात आणि स्वभाव पाहिल्यानंतर लोक जवळ राहतात. बऱ्याच वेळेला प्रभाव खूप चांगला असतो आणि तो प्रभाव पाहून लोक जवळ येतात आणि जवळ आलं की काय कळतो, स्वभाव कळतो. आणि तो कळल्यावर कधी कधी लोक म्हणतात आता परत त्यांच्याकडे जायचं. पण ज्ञानोबारायांनी संतांचा स्वभावही चांगला आहे आणि प्रभावही चांगला आहे. संतांच्या प्रभावाचंही वर्णन केलं, स्वभावाचं वर्णन केलं. स्थूल दृष्टीच्या किंवा स्थूल बुद्धीच्या लोकांच्या करता ज्ञानोबारायांच्याकडे ते आकर्षित व्हावे म्हणून हे प्रभाव सांगितले. आणि ज्ञानोबारांच्या विषयी प्रेम भक्ती निर्माण व्हावं याच्याकरता स्वभाव सांगितला. रेड्याच्या मुखातून वेद बोलवला तरी सुद्धा काही लोकांच्या मनामध्ये असलेला भेदाचा संस्कार अजून गेलेला नव्हता. हे भेदाचे संस्कार एवढे दृढ झालेले असतात, किती जरी केलं तरी ते जात नाहीत. अनंत जन्माचे संस्कार आहेत. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विशेषी नित्य विषय सेविले पाही. ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार पाही सेविता. काही पैठणकर मंडळींच्या मनामध्ये अजून ही संन्याशाची मुलं आहे हा किंतु होताच. ज्या घरी ज्ञानेश्वर महाराज राहिलेले होते त्यांच्या वडिलांच्या मामाच्या घरी काही दिवसानंतर तिथे त्या वडिलांच्या मामाचं श्राद्ध कार्य आलं. भाद्रपद महिन्यातलं पितृकार्य. सगळ्या पैठणमधल्या लोकांना आमंत्रण दिलं, पण पितृकार्याच्या दिवशी एकही जण आला नाही. म्हटले तुम्ही संन्याशाच्या मुलांना आश्रय दिला म्हणून आम्ही तुमच्या घरी भोजनाला येणार नाही.
मामा जे होते ते थोडेसा खिन्न चेहरा करून, उदास चेहरा करून बसलेले होते. ज्ञानेश्वर महाराजांनी पाहिलं, आज मामांचा चेहरा असा का? तेव्हा मामांनी सांगितलं, आमंत्रण दिलं पण कोणी आलं नाही, तुम्ही आमच्या घरी निवासाला आहेत म्हणून. ज्ञानेश्वर महाराज म्हटले, आपण त्या पितरांनाच बोलवलं तर चालेल का? पितरांना कसं बोलवायचं? म्हटले, तुम्ही सगळी तयारी करा, पुढची जबाबदारी पांडुरंग परमात्म्याची. सगळी तयारी झाली, पाठ मांडले गेले, पितरांच्या करता पाठ मांडले गेले आणि ज्ञानोबारायांनी भगवंताचं चिंतन केलं आणि पितरांना आगंतु भो पितराहा असं आव्हान केलं. एक एक पितर यायला लागले आणि त्या पाटावर येऊन बसायला लागले आणि पुंडलिक वरदा जोरात झाला. पुंडलिक वरदाचा आवाज ऐकल्यानंतर जे आले नव्हते ते म्हणायला लागले, आपण तर गेलो नाही जेवायला, काही दुसऱ्या गावचे बोलवले का? म्हणून कोणी गच्चीवरून पाहतंय, कोणी जवळ येऊन दाराच्या खिडकीतून पाहतंय. गणेश भट्ट म्हणायला लागले, अहो केशव भट्ट हे तर आमचे वडीलच आलेत, पिताश्रीच आलेत. केशव भट्ट म्हटले, तुमचे तर पिताश्री आले पण आमचे आजोबा दिसतात पलीकडे. पितरांनी सगळा पुढचा विधी आटोपला. महिपती महाराजांनी लिहिलं की दक्षिणा घेऊन गेले आणि मग ह्या सगळ्या लोकांना ज्ञानोबारायांचं त्या ठिकाणी महात्म्य कळालं. कर्मट अभिमाने टाकलो देह बुद्धी, गोवियली विधी निसंदेह, नेनो भक्ता ज्ञान वैराग्याचा लेश, कुटुंबाचे दास होऊनी ठेलो, आणि काशी सांगो आपण नाचरो, लटकेची हुंबरो प्रतिष्ठेशी, धन्य यांचा वंश धन्य यांचे कुळ, धन्य पुण्यशीळ अवतार हे, सकळ द्विजवर करती नमस्कार, आनंदे जय जयकार गर्जता ती ज्ञानेश्वर महाराज की जय. ते म्हटले, आपण नुसतं ज्ञान सांगतो, सांगण्यात आपला जन्म गेला पण आपल्याकडून आचरण घडलं नाही. हे सांगत नाहीत, हे करून दाखवतात. म्हणून ज्ञानोबारायांचा हा एक चमत्कार या ठिकाणी सांगितला. त्यांचा अभिमान घालवण्याकरता ज्ञानोबारायांनी ही लीला केली. त्यानंतर काही दिवस ज्ञानेश्वर महाराज जवळजवळ 2 वर्ष 5 महिने शके 1212 पर्यंत, 1209, 1210 ते 1211, 11:30 पर्यंत तिथेच राहिले. रोज संध्याकाळी कीर्तन होत असे, दुपारी मात्र प्रवचन करायचे. महिपती महाराज सांगतात, अध्यात्म ग्रंथ पहाती पैठणी, गीता संबोधनी जवळी असे, सांगती पुराण रात्री हरिकीर्तन, पैठणीचे जनवेधी आले. त्यानंतर ही सगळी मंडळी त्यांनी ठरवलं, आता आपलं कार्य या ठिकाणचं संपलं, शुद्धीपत्र मिळालं, आता परत आळंदीला जायचं आहे. परंतु आळंदीला जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाचं कार्य करायचं होतं, ते म्हणजे ज्ञानेश्वरी लिखाणाचं कार्य. आणि ज्ञानेश्वरी लिखाणाचं कार्य करण्यासाठी क्षेत्र जे निवडलेलं आहे ते कोणतं क्षेत्र आहे? ऐसे युगी परिकळी आणि महाराष्ट्र मंडळी, श्री गोदावरीच्या कुळी दक्षिण लिंगी, त्रिभुवनैक पवित्र अनादि पंचक्रोश क्षेत्र, जेथ जगाचे जीवन सूत्र श्री महालया असे. म्हणजे एक क्षेत्र कोणतं आहे? नेवासा क्षेत्र आहे. 2 नेवासे आहेत, एक खंडोबाचा नेवासा आणि एक मोहिनी राजाचा नेवासा आहे. तर मोहिनी राजांचं जे नेवासा क्षेत्र आहे त्या क्षेत्राकडे ही सगळी मंडळी जायला निघाली. जात असताना ज्ञानेश्वर महाराजांनी निघाल्यानंतर ही सगळी संत मंडळी निघाली. तो जो वेद म्हणणारा जो रेडा होता, रेडेश्वर म्हणा आता त्याला,
तो यांच्या मागे मागे चालायचा. रेड्याच्या त्या मालकाला असं वाटलं, वाकोबा नावाचं त्यांचं नाव आहे, वाकोबा नाव आहे. त्यांना असं वाटलं की कदाचित आता 2 पैठणमध्ये आहेत म्हणून यांच्याबरोबर फिरतोय. परंतु पैठणवरून मंडळी चालली तर तो रेडा त्यांच्या मागे जायला लागला. हा मालक विचार करायला लागला, रेडा आपला गेला तर आपलं पाणी व्हायचं काम, आपला उद्योगधंदा बंद पडेल म्हणून तो हाणायचा, परत घरी न्यायचा. घरी नेलं की रेडा परत ज्ञानोबारायांच्या दिशेने जायचा. खूप प्रतिबंध केला, जाऊ नये म्हणून प्रयत्न केला, पण तरीसुद्धा रेडा ऐकत नाही. शेवटी वाकोबाच्या लक्षात आलं. त्याने विचार केला, हा रेडा आपल्याला सुद्धा म्हणतोय, तुम्ही सुद्धा आता माझ्याबरोबर कुठं चला, ज्ञानोबारायांच्या सहवासात चला. जे रेड्याला कळलं ते अजून मला कळालं नाही असं त्यांना वाटलं. आणि त्यांनी विचार केला आणि ते सुद्धा नेवाशाला. ज्ञानोबारायांच्या बरोबर ही सगळी मंडळी नेवाशा या ठिकाणी आली. नेवाशाचा सुद्धा खूप महात्म्य सांगितलेलं आहे. जगाचे जीवनसूत्र महालया असे. महालया म्हणजे मोहिनीराज भगवान. भगवान परमात्म्याने तिथे एक अवतार धारण केलेला आहे, मोहिनी भगवंताचा अवतार आहे. आजही मोहिनी राजाचं मंदिर त्या ठिकाणी आहे. समुद्र मंथनाच्या वेळेस देव आणि असुर यांच्यामध्ये भांडणं निर्माण झाली. अमृताकरता देवांनाच द्यायचं आहे, दैत्यांना मिळालं नाही पाहिजे म्हणून भगवंतांनी सगळ्यांना मोहित करण्याकरता मोहिनी अवतार धारण केला होता. देव आणि दैत्य दोघांनाही सांगितलं, तुम्ही रांगा धरून बसा, मी माझ्या शुभ हस्ते तुम्हाला सगळ्यांना हे अमृत देणार आहे. तो प्रसंग ज्या ठिकाणी घडला, अमृत वाटपाचा प्रसंग, त्या मोहिनी भगवंताचं मंदिर त्या ठिकाणी आहे. ते स्थान आहे, पवित्र असं हे स्थान आहे. सामाजिक दृष्टीने जर आपण पाहिलं तर ते सामाजिक दृष्टीने सुद्धा विशेष महत्त्वाचं स्थान होतं. देवगिरीची राजधानी जवळच होती, दौलताबादला. आणि देवगिरींच्या महाराजांच्या विशेष व्यापाराचं स्थान म्हणजे त्यावेळेस नेवासा होतं. अनेक लोक नेवास्यामध्ये ये जा करत होते. आणि अशा परिस्थितीमध्ये सगळ्या लोकांना कानोकानी ज्ञानेश्वर महाराजांची कीर्ती आता प्राप्त झालेलीच होती. कीर्तिमुख त्याचे नारायण म्हटलेलं आहे. वाऱ्या हाती माप चाले सज्जनांचे. नेवाशामध्ये ही मंडळी आल्यानंतर नेवाशाच्या बाहेरच एका झाडाखाली विसावलेली असताना त्या ठिकाणी एक अंतयात्रा निघालेली होती. अंतयात्रेमध्ये एक सती जायला निघालेली होती. सच्चिदानंद बाबा थावरे नावाचे ग्रहस्थ होते. काही आजाराने ते मरण पावले होते आणि त्यांची सौदामिनी नावाची पत्नी होती. सती जायला निघालेली होती. कोणीतरी महात्मे या ठिकाणी बसलेले आहेत म्हणून जाता जाता आपण यांचं दर्शन घ्यावं म्हणून नमस्कार केला. ज्ञानेश्वर महाराजांनी डोळे झाकूनच आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आशीर्वाद दिल्यानंतर ती बाई म्हणू लागली, महाराज तुमचा हा जो आशीर्वाद आहे या जन्मातला का पुढच्या जन्मातला आहे? म्हटले याच जन्मातला आहे. डोळे उघडून पाहिलं तर समोर सती जाणारी हिरवी साडी, हिरवा चोडा आणि कपाळाला मळवट वगैरे भरून निघालेली बाई आहे. ज्या अर्थी माझ्या मुखातून हा आशीर्वाद मागे बाहेर पडलेला आहे त्या अर्थी काहीतरी ईश्वराचा हा संकेत असला पाहिजे. संतांचे शब्द वेगळे आणि आपले शब्द वेगळे. आपले शब्द उच्चारल्यानंतर बऱ्याच वेळेला ते मागे घ्यावे लागतात. हो, पण संतांचे शब्द एकदा गेले की गेले. मला असं म्हणायचं नव्हतं म्हणतो. अरे म्हणायचं नव्हतं काय, म्हणून बसला 4 वेळा. सगळं बिघडलं ना काम.
आता पश्चाताप करून त्या ठिकाणी काय उपयोग आहे? बोलण्या अगोदर विचार करायचा आहे. मी जर असं या व्यक्तीला इथे बोललो तर त्याचा काय परिणाम होईल, असा परिणामाचा विचार करून मग शब्द बाहेर काढायचा. विचार करून बोलायचं. आपण बोलल्यावर विचार करत बसतो का बोललो म्हणून. ज्ञानोबाराय म्हणतात, माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. फळाचे हे महाद्वीप, फळाचे हे महाद्वीप पातलो प्रभू. योग सूत्रामध्ये एक सूत्र आलेलं आहे, सत्ये प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. हे जे अहिंसा, सत्य, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह हे यम आहेत. काय म्हणायचं यांना? यम. 5 यम आणि 5 नियम सांगितले. हे 5 यम, प्रत्येक यमामध्ये जर आपण प्रतिष्ठा केली तर काय काय लाभ होतो. अहिंसेत आपण प्रतिष्ठा केली, 12 वर्ष जर आपण अहिंसेनुसार वागलो तर आपल्या सहवासात आलेले प्राणी सुद्धा अहिंसक होतात. वाघ सुद्धा वैर विसरून जातो. तशी सत्यामध्ये जर प्रतिष्ठा केली तर काय होतं? सत्ये प्रतिष्ठायाम क्रियाफलाश्रयत्वम. आपण जर 12 वर्ष सत्य वागलो, सत्य बोललो तर आपण जे बोलणार ते सत्य होणार. 12 मिनिटं नाही बरं का, 12 वर्ष. आणि ज्ञानोबाराय तर म्हणतात, माझे या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प. त्याचा परिणाम असा झाला, सच्चिदानंद बाबांना सोडायला सांगितलं. सच्चिदानंद बाबा यांचं नाव काय विचारलं म्हणजे सच्चित आनंद. आणि सच्चित आनंद हे ब्रह्माचं नाव आहे. सत म्हणजे कधीही न मरणारा, चित म्हणजे ज्याच्या ठिकाणी अज्ञान नाही, आणि आनंद म्हणजे दुःखाचा अभाव असलेला. मग हा मरतो कसा काय? उठा सच्चिदानंद बाबा म्हटल्यानंतर सच्चिदानंद बाबा जसे झोपेतून उठतात तसे उठले. सगळ्या लोकांनी ज्ञानोबारायांचा जय जयकार केला. ज्ञानेश्वर भगवान की जय. सच्चिदानंद बाबा साया त्याची प्रसाद ज्ञानदेवाचा. परब्रह्म शिखरी प्रगट गीत ज्ञानेश्वरी गीता गंभीर गंगा ज्ञानेश्वरी प्रगट जगा. तेने ठाई वक्रवाये पुरा परा जात आहे. श्लोक 700 ओग चालला कौतुके. सच्चिदानंद बाबा सिंधू जंगम जाहला सोहम बोध. सच्चिदानंद बाबा म्हणतात. आणि या सच्चिदानंद बाबाकडूनच त्यांचं नाव स्थावरे होतं. आणि त्याचा अपभ्रंश होऊन ज्ञानोबारायांनी त्यांना परमार्थात स्थिर केलं. सच्चिदानंद बाबा कुलकर्णी होते बरं का पहिले. ज्ञानोबारायांनी त्यांना पुन्हा जीवन दिलं आणि त्यांना परमार्थात स्थिर केलं, म्हणून त्यांचं नाव सच्चिदानंद बाबा थावरे असं पडलं. असं अभ्यासकांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे. आणि त्यानंतर अनेक चमत्कार सुद्धा सांगितले. मस्जिद बोलली. काही संतांनी ते नामदेव महाराजांनी महिपत बाबांनी काही तो लिहिलेला नाही, पण काही लोकांनी अभ्यासकांनी तोही चमत्कार लिहिलेला आहे. त्यानंतर महत्त्वाचा चमत्कार ज्ञानोबारायांनी केला. ही सगळी संत मंडळी त्या नेवाशामध्ये बसल्यानंतर रोज संध्याकाळी प्रवचन सुरू झालं. भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी प्रवचन सुरू झालं. प्रवचनाकरता आजूबाजूच्या परिसरातले सगळे लोक येऊ लागले. ज्ञानेश्वर महाराज एका खांबाला टिकून बसत असत. त्याला पैस खांब असं म्हटलेलं आहे. आजही त्या ठिकाणी आपण जर गेलं तर त्या खांबाकरता मंदिर आहे बरं का. एरवी मंदिराकरता खांब असतात, पण खांबाकरता मंदिर. पैस खांब, ज्या खांबाला टिकून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, सांगितली. ज्ञानोबाराय प्रवचन करायला लागले. ज्ञानोबारायांनी
ज्ञानोबारायांना निवृत्तीनाथ महाराजांनी आशीर्वाद दिला आणि आज्ञा केली, जी गहिनीनाथांनी ज्ञानेश्वर महाराजांना दिलेली होती. निवृत्ती गहिनी कृपा केली पूर्ण, कुळ हे पावन कृष्ण नामे, किंवा गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आपण ओय म्हणून आलो. भगवान शंकरांच्या पासून चालत आलेलं जे ज्ञान आहे, एक शिष्य आणि एक गुरु, हा रोडला साच व्यवहार. परंतु गहिनीनाथांनी निवृत्तीनाथ महाराजांना सांगितलं, आता घोर असा कलिकाल आलेला आहे, या सगळ्या लोकांचा उद्धार झाला पाहिजे आणि उद्धाराकरता या सगळ्यांना हे दिव्य ज्ञान दिलं पाहिजे. आधीच तव तो कृपाळू, वरी झाला गुरु आज्ञेचा बोलू. पुढं काय, झाला जैसा वर्षा काळू खवळणे मेघ. आणि मग ज्ञानेश्वर निवृत्तीनाथ महाराजांनी आज्ञा केली, हे ज्ञानाचं भांडार आपल्याला खुलं करायचं आहे, सोप्या भाषेत हे जे सगळं ज्ञान आहे द्यायचं आहे. आणि निवृत्तीनाथ महाराजांची आज्ञा प्राप्त झाल्यानंतर, निवृत्तीनाथ महाराजांनी कृपा केल्यानंतर, ज्ञानराज माझी माऊली, ज्ञानराज योगाची माऊली, ज्ञानराज माझी योगांची माऊली, जेने निगम वल्ली प्रगट केली